इथे आपला जवळजवळ $140 आता लॉस रनिंग आहे. जर आपला स्टॉप लॉस होतो तर $300 आपला रिस्क आहे आणि जर टार्गेट येतं तर $890 आपल्याला येतील. आता तुम्हाला मी अनालिसिस समजवतो. बिटकॉइन 5 मिनिट टाइम फ्रेम या पॅरलल चॅनलचं इथे ब्रेकआउट होतं, प्लस या डब्ल्यू स्ट्रक्चरचं पण इथे ब्रेकआउट होतं. ठीक आहे, या दोन सेटअपवरती आपण एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन केलेला आहे. आता तुम्ही पूर्ण न्यूज चॅनल्सवरती बघत असाल की दुबईवरती बॉम्ब पडताय, न्यूज मध्ये पूर्ण निगेटिव्ह सेंटिमेंट आहे. ठीक आहे, मार्केट पडेल पडेल पडेल, पण जर मार्केटला पडायचंय तर आपल्याकडून काय घेऊन जाईल? फक्त एवढे $300. पण जर आपल्याला टार्गेट येतं तर आपल्याला 1:3 येणार आहे. ठीक आहे, तर जे कोणी आपल्याला पहिल्यापासून फॉलो करतात त्यांना माहिती आहे की आपण न्यूजवरती कधीच ट्रेड करत नाही, आपण सेटअपवरती ट्रेड करतो. ठीक आहे, तर मग सेंटिमेंट्स निगेटिव्ह असल्यामुळे तुम्ही तुमचे सेटअप सोडायचे नाही. जे प्राइस ऍक्शनवरती ट्रेड करतात त्यांनी प्रॉपर ट्रेडिंगच चालू ठेवायची. ठीक आहे, बघू पुढे काय होतं. ओके, तर या ठिकाणी आपल्याला स्टॉप लॉस बघायला भेटलेला आहे. नो प्रॉब्लेम, पार्ट ऑफ द गेम. यामध्ये किती लॉस झालेला आहे हे बघा, $300 आसपास. मागच्या ट्रेडमध्ये आपण $824 कमवले होते, या ट्रेडमध्ये $296 गेले आपले. जर मी होम मध्ये जातो तर तुम्हाला दिसेल की आपला टोटल पीएनएल आता 527 आहे. आपल्याला 10%चं टार्गेट अचीव्ह करायचं आहे आणि आता आपलं जे चालू आहे ते 1.06% चालू आहे. ठीक आहे, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.